मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या वेळेस आत्याकडे जेव्हा आलो तेव्हा काजूला खूप चांगला बहर आला होता। जिकडे तिकडे नुसते काजूच काजू। आता एवढे आहेत काजू तर त्यांना छान भाजू, कारण भाजलेला काजू खायला खूप छान लागतो। तुम्ही खाल्लाय का? तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। हा सगळा कार्यक्रम आवरला की मी जाणार आहे कातळ शिल्प बघायला। मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। तेही कसं लगेच। तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी निघालोय। तिकडची विहीर काल संध्याकाळी बघितली होती, पुन्हा तिकडे जाता नाही आलं, मी नंतर जाईन। सुंदर थवा जातोय बघा। तर आत्ता मी चाललोय साळशी गावामध्येच आहे अजून पण, आणि मी चाललोय कातळ शिल्प या गावामध्ये ते बघायसाठी। तर दादा गेलाय पुढे, त्याच्याबरोबर जातो चालत चालत। भाचा येणार होता पण तो काही आला नाही, घरचे पाठवत नाहीत म्हणे, दमेल तो, त्याच्यामुळे चला आता शिल्प बघायला जाऊया। तिथे पोचल्यावरतीच आता मी व्हिडिओ स्टार्ट करतो। त्याच्या आधी इथे जे मंदिर आहे ते तुम्हाला जवळून दाखवतो, कारण हे जे गाव आहे साळशी गाव, याला खूप छान इतिहास आहे। हे जे इथे पावनाई देवीचं मंदिर आहे, ते पावनाई देवी म्हणजे 84 खेड्याची अधिपती अशी आहे ती। तर त्यामुळे जी 84 खेडी आहेत त्यांच्या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर पहिले त्यांना इथे निमंत्रण द्यावं लागतं। हा दादा, राकेश दादा, तर ते निमंत्रण दिल्याशिवाय इतर कामं होत नाहीत। तर तुम्हाला आता मी तिथे जवळून ते दाखवतो। आतमध्ये शूटिंगची परमिशन नसल्यामुळे मी ते आतमधून दाखवत नाही आहे, कधीतरी परमिशन घेऊ आणि दाखवू। तसंच इथे सिद्धेश्वराचं मंदिर आहे, हे तुम्ही मागे पाहू शकता, इकडे खूप सुंदर बनवलेलं आहे। तिकडे जाऊया नंतर परत कधीतरी, पण आता आधी आपण जाऊया कातळ शिल्प बघायला। हे पण मंदिरच आहे ना दादा? हां, सगळी मंदिरच आहे इथे लाईनीमध्ये। हे हनुमान मंदिर, हे रवळनाथाचं आहे, इथे छोटं हनुमान मंदिर आहे। त्या साईडला अजून एक मंदिर आहे, नंतर दाखवीन। हनुमान बघून घ्या। तर मित्रांनो, बऱ्यापैकी चढून आलोय आम्ही आता, आणि ह्याच्या पुढे आहे अजून। इकडे दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता आंब्याच्या आणि काजूच्या बागा आहेत, भरपूर आहेत। पण आंब्याचं यावेळी काय माहिती, यावर्षी धरले नाही आहेत आंबे इकडे। काजू भरपूर आहेत, चिक्कार आहेत। इकडे आल्यापासून बघतोय जो तो नुसता काजूचाच विषय आहे, दुसरा कसलाच नाही। काय बोलायचं, दमायला लागलोय आता। चढ आहे हा मोठा बऱ्यापैकी, एक टेम्पो गेला नेमका आणि आम्ही त्याला विचारलंच नाही, नाही तर मदत झाली असती थोडी येण्यासाठी। नाही काय करा माहिती, एकदम टापोटाप गेलास का चुली मांडलेली दिसते रे तुमका, माहिती आहेत ना? चढान गेलास त्या चुलीच्या थैना अष्टका पुढे समोर, अष्टकाच्या थैच जाता बघा खाली। मोठं भुयार आहे? हो, भुयार आहे, असं म्हणजे पूर्ण खडाक आहे, आणि त्याच्यावर असं गोल असं हे आहे आणि राऊंड आहे, आणि जायला मार्ग आहे, जाऊ शकत नाही आतमध्ये। अच्छा, हो, म्हणजे बुजलंय आता ते। दाखवू काय? हाय का? येत आहे का? चला चला, ते पण येत आहेत। पाठी येतलं भुयार आहे म्हणे, तर आपण तेही एक बघूया। चला, आपण कातळ शिल्प बघायला चाललो होतो। तुमचं नाव काय? चेतन तोरसकर आहेत आपल्याबरोबर, ते आपल्याला भुयार आहे ते पण दाखवतील। म्हणजे साळशीमध्ये बऱ्याच काही गोष्टी लपलेल्या आहेत अजून। दादाला पण माहिती नाही काय याला अर्थ आहे, हा इथला दोस्त ऐक। चला तिथे जाऊन बघूया। चला, तर बाईकने जायचंय। बरं झालं हे काम बसलं। हो, बसलो बस। कलम पण आहे, धरलेत का? आता नाही धरल्यामध्ये असं वातावरणाची आहे ना ते, मोर एकदम बरोबर।
हा रस्ता आहे वरती जायचा. मग ते कातळ शिल्प पण इकडे जाईल, इकडेच आहे ना. ठीक आहे, सावकाश सावकाश. चला आता इकडनं आपल्याला परत पायी जायचं. पण आधी भुयार बघून घेऊ. असे ते SP आणि ना मागे आम्ही स्वतः होतो जातो. अच्छा. हां, काय ना काय ठेवलं म्हणजे साठी बिटे ठेवण्यासाठी गेलेले होते. आता तर काय सगळं खच पडलंय, बाटल्या बिटल्याच. काही ना काही टाकणार आहे. कसं इकडे आतमध्ये. अच्छा, हा असा दाखवलं. बरोबर आहे ना. हा, लोक उतरले असतील ना आतमध्ये. काय त्यात पण नाही हाली कोणी उतरलं नाही, पण पहिले लोक उतरले मला काय चालू नाही. नाही पण हे आता दिसतंय म्हणजे ते कातळ तिकडे, तर पुढे कातळच दिसतंय, तर तिथपर्यंत असणारच ते. हे तेव्हा ना त्यांनी काही ना काही ठेवलेलं म्हणजे ते आतमध्ये वाट आहे आतमध्ये जायला. तिकडे साठे नाही, दारू साठे पुन्हा तुम्ही बघू शकता. आतमध्ये आपण जात नाही आहोत, इकडनंच बघून घेऊया. कारण आतमध्ये जाण्यासाठी आपण ना टॉर्च आणली आहे ना इतर काही सामग्री. आतमध्ये साप बी बसला तर मग काय टेन्शन नाही. हां, त्याच्यामुळे. नाही तर काय मी कुठेही उतरलो असतो. हा बघा दादा बाकून बघतोय आतमध्ये. चल. हाय म्हणजे बरीच जुनं भुयार दिसतंय ते, खूप जुनं आहे. कारण तिकडे आपण जिथून चालत आलो आहे त्या साईडला गेलेलं आहे, तर म्हणजे तिथे अजून लांबपर्यंत असेल ते बऱ्यापैकी. हां, आणखी एक भुयार आहे का. अच्छा, हे बघा आता आपण ज्या ठिकाणी चालतो या खडकावरती, ते इकडे असं आलेलं आहे याच ठिकाणी. कदाचित इकडे खालती पण कुठेतरी निघत असेल ते त्या काळी. आपल्याला आत्ता सांगता येणार नाही कुठे जाते किंवा आतून कुठे मार्ग आहे तो तर मला पण नाही माहिती. आता बघूया, आता पुढे जाऊन आपण जरा शिल्प बघूया. आणि चेतन म्हणतोय की अजून एक भुयार आहे, तर ते सुद्धा बघूया. त्या वाटेवरनं आता आम्ही आडवाटेला निघालो आहोत आणि बघू शकता पुढे चाललो आहे. हो, वरती आहे ना गडावर. उद्या आपण जाणार आहोत त्या गडावरती, सदानंद गड. बऱ्याच लोकांना माहिती पण नाही आहे नाव. मी काही व्हिडिओज बघितले तर काही लोकांना म्हणजे जे गावातली लोक आहेत त्यांना पण नव्हतं माहिती की हे सदानंद गड म्हणून आहे. ते लोक म्हणतात तर तिथे काहीतरी आहे वरती असं माहिती आहे, पण गड आहे असं माहिती नव्हतं त्यांना. अच्छा, तर आपण चालता चालता पोचलो आहोत कातळ शिल्पाजवळ. पाहू शकता. अच्छा, अच्छा. काय अर्थ होतो तर काय माहिती नाही. मग ते त्यांचे नंबर वगैरे घेऊन ठेवायचे ना काहीतरी, की विचारलं झालं असतं ना आपल्याला. अच्छा, मग हे असेल त्यांच्याकडे काही ना काही रेकॉर्ड. मी जरा आता कॅमेरा वरती करून दाखवतो. वरून व्यवस्थित दिसत असेल. हो, ते साफ केलं. अच्छा, नाही पण हे आपल्याला बऱ्यापैकी ह्याच्यावरनं पण कळतंय की काहीतरी लिहिलेलं आहे म्हणून. त्या साईडला पण कातळ शिल्प पण ती सामान भेटली ना पूर्ण आहे. अच्छा, जुने लोक सांगतात काय तुम्ही शंकराची एक पिंडी असते ती वरलं. अच्छा. त्या साईडला म्हणजे कुठे अजून तिकडे पुढे आहेत का. तिकडे आहे पण ते नाही आपल्याला भेटणार नाही. अच्छा अच्छा. ते भुयारी हां हां. चला आपण हे कातळ शिल्प बघितलं, आता भुयार जे आहे दुसरंच ते बघायला जाऊया. तर मित्रांनो, ज्या जागेवरनं मी चालतोय आता तो पूर्ण जांभा दगड आहे, म्हणजे ज्याच्यातनं चिरा आपण काढू शकतो असाच दगड आहे हा. मी मागच्या वेळी जो सिक्रेट वॉटरफॉल दाखवला होता, आचऱ्याला गेलो होतो तिकडे, तर त्या ठिकाणी सुद्धा असाच दगड होता आणि तिकडे चिऱ्याच्या खाणी होत्या. तर भविष्यात लोक काय ह्याचा उपयोग करतील माहिती नाही, इकडे सुद्धा चिऱ्याची खाण काढू शकतील. करायला गेलं तर काहीही होऊ शकतं. लोकांना ते उत्पन्नाचं साधन होऊन जाईल.
पण इथे मी बघितलं आहे, म्हणजे नोटीस केलं आहे की इकडे बऱ्यापैकी जांभा दगड आहे आणि त्याच्यातनं उत्पन्न हे लोक घेऊ शकतात. ते पुढे जाऊन थांबलेत, जातोय मी सुद्धा त्यांच्याबरोबर मागे मागे. तर मित्रांनो, इथे हा जो दगड मिळाला आहे, तर चेतनचं असं म्हणणं आहे की हे जे आपल्या आकाशातनं जे तारे पडतात, तर या ठिकाणी तुम्ही सगळीकडे बघितलंच आहे की जांभा दगड आहे. आणि मग हा दगड कुठून आला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे तारे पडतात आकाशातनं, त्यातले हे तुकडे असतात ते असे कुठेतरी पडतात महाराणावरती आणि ते मग आपल्याला दिसतात. हे बघा, इथे अजून एक पडलेला दिसतोय आपल्याला, हे बघा. तर हे अशा पद्धतीने एकदम बारीक, आणि तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा बाहेरून जेव्हा एखादा तारा येतो पृथ्वीच्या ह्याच्यामध्ये, काय म्हणतात नाही आपल्याला, मी शब्द विसरलो तर वातावरणामध्ये येतो पृथ्वीच्या, तेव्हा तो एकदम पूर्ण चुरा होऊन जातो. तर अशा वेळी हे दगड येऊन पडतात असं. ओके, आता आपण पुढची गुफा बघायला जाऊया. भुयार, ते सुद्धा अजून एक काहीतरी दिसतंय. भुयार टाईपच आहे ते सुद्धा, छोटंसं, पण जास्ती आतमध्ये नाही आहे, खोल नाही आहे. आणि हे इकडे आम्ही जर आलो आहे पुढे, जसं काय आपण शोध घ्यायला आलो आहे भुयाराचा. मिळालं आहे मित्रांनो. काय म्हणतो? दगड टाकून ना पूर्ण बंद करून टाकलं. अच्छा, हां 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 हां, पुढं आतमध्ये कॅमेरा आतमध्ये घालू शकतो बघ, बरोबर. हां, दिसणार त्याला. पूर्ण असं जाऊन सरळ जाऊन ना इकडे आतमध्ये येतात. अच्छा, म्हणजे आतमध्ये जाऊन राईट होता का? तर चेतनने आपल्याला एक भुयार दाखवलंय. आपण जरा कॅमेरा आतमध्ये पर्यंत टाकूया. जेवढं दिसते तेवढंच, या व्यतिरिक्त अजून आतमध्ये टाकते. स्मेल आला काहीतरी तिथून आतून. हा, ते वाघळ असतात ना, हा, ती जाऊन बसली असतील ना. तर चेतनचं म्हणणं असं आहे की जेव्हा पूर्वी इकडे कोण माणसं गेली होती, तो आला नाही म्हणे. तू काय सांगत होतास ते तूच सांग. म्हणजे हां हां, पूर्वीचे लोक काय बोलायचे की एक आदिमानव म्हणजे ते वंडरमध्ये समाजातील एक लोक आतमध्ये गेला ना. अच्छा, तो गेला, तो काय आतमध्ये आला तर बाहेर आलाच नाही, कारण ऑक्सिजन कमी पडल्यामुळे. बरोबर. असं लोक म्हणतात. त्याच्यानंतर कोण गेले ना आतमध्ये, लोकांनी ते बंद करून ठेवलं. हां, तेच ती दगड टाकलेले दिसत आहेत आपल्याला त्याच्यामुळे. पण लोकांनी ॲक्च्युली ह्याचा शोध घेतला पाहिजे होता, तर दगड टाकून बुजवून टाकले. आपल्या इकडे ह्या खूप चुकीच्या कल्पना आहेत लोकांच्या की काय असेल काय नाही, आणि बुजवून टाकलं. ते ॲक्च्युली याचा शोध घ्यायला पाहिजे होता आपल्या पुरातत्व खात्याकडून, पण तसं काही झालेलं दिसत नाही आहे. तर मित्रांनो, आपल्याला 2 भुयारं दिसली आहेत आणि एक कातळ शिल्प बघितलं आहे आपण. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो. आता मी उद्या जाणार आहे सदानंदगडवरती. तर उद्याचा आपण बघूया कसा किल्ला आहे तो. म्हणजे बऱ्यापैकी आहे, मोठा आहे. मी पण ऐकून आहे, आणि इथे गावातल्या पण काही लोकांना माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती पण नाही आहे. मला असं कळण्यात आलं आहे. तर बघूया नक्की तिकडे जाऊन. चला, आपण जरा आता पुढे चालत जाऊ, जरा चर्चा करूया इतर गोष्टी काही आहेत का, आणि मग जरा आपण रस्त्यावरती पोहोचूया.